सकता है। देखो इनके रिटर्न देखो, म्यूचुअल फंड के 12 से 18%, गोल्ड का 8 से 9%, इक्विटी के 12 से 24% बताए, मिड कैप स्मॉल कैप तो 100%, 1000% भी रिटर्न देते हैं। इंडेक्स फंड, ये मेरा कहना नहीं, ये रेडीमेड नेट पे वो सब मैंने लिखा है, इंडेक्स फंड 8-9% रिटर्न देते हैं। डेट सिक्योरिटीज क्या होती है हमको सीखनी है, 8 से 9% रिटर्न देते। बॉन्ड आपको 6 से 7% रिटर्न देते। स्मॉल सेविंग जो है पीपीएफ है, सीनियर सिटीजन स्कीम है, एनएससी, पोस्ट ऑफिस, सुकन्या, किसान विकास पत्र 7 से 8% रिटर्न देते। कमोडिटीज आपको 8 से 9% रिटर्न देते। रियल एस्टेट 6 से 8 और कमर्शियल होगा तो और ज्यादा रिटर्न देती है। स्ट्रक्चर्ड प्रोडक्ट जो रहते हैं अलग अलग टाइप के, सेक्टोरल जो चीजें डिवाइस की, 0 से 100% रिटर्न देते हैं। डेरिवेटिव वाली चीजें जो हम लोग नहीं सीखने वाले, ना आपको सिखाने वाले हैं। तो ये सब चीजें आपके सामने हैं। इनको हमारे काम की जो चीजें हमको 12 से 15% जो चीजें दे दे, हम लोग है ना रियलिस्टिक लोग हैं, हम लोग सपने आपको बेचना नहीं चाहते हैं, हम लोग रियलिस्टिकली चीजें बोल रहे हैं, क्योंकि हम लोगों को कुछ भी अनाप शनाप बोल के अपना इमेज भी खराब नहीं करना है, और जो आप हम पे विश्वास रख के यहाँ सीखने आ रहे हैं, आपका विश्वास भी बिल्कुल नहीं तोड़ना है। तो आपने देखा कि 12% भी रिटर्न आपको कंसिस्टेंटली अगर मिल रहे हैं, तो आपको कहाँ से कहाँ लेके जा रहे हैं। अगर आप 15%, 16% तक अगर जा सके तो नथिंग लाइक इट। और उस 12-15% को बहुत आराम से हम लोग पहुंच सकते हैं, क्योंकि हमारा टारगेट है 7% को बिट करना। तो 12-15% के लिए बिल्कुल हम लोग सोच सकते हैं, बहुत अच्छे से कर सकते हैं। उसके आगे आपका स्किल, आपका नसीब और जो जियो पॉलिटिकल सिचुएशन रहेगी, आपको उसका जवाब देगी कि आगे क्या होगा। तो आज का जो लेक्चर था, मेरे ख्याल से ये लेक्चर मेरा इन्फ्लेशन पे कम से कम 10वां या 12वां लेक्चर होगा। लेकिन मैंने हर बार जो लेक्चर दिया है, उस लेक्चर में कुछ ना कुछ नया ऐड करने का ट्राई किया है, नई कुछ चीजें उसमें इंक्लूड करने का ट्राई किया है, और आप लोगों को रियलिस्टिक चीजें बताने का मैं हमेशा ट्राई करता हूँ। तो आई थिंक इट इज time to stop this issue, but my colleague Kiran want to discuss certain things with you. Just wait for 2 minutes. Mahesh Kelkar sir, please, you can ask me. You have raised the hand. Okay, my friend Kiran will be joining. हॅलो हॅलो हा बोला सर. हा, मला ऍक्च्युली विचारायचं होतं की आपल्या याच्यात पीपीएफ वगैरेचा रोल कितीपर्यंत हे करू शकतो आपण, म्हणजे सारख्या ज्या सेफ इन्स्ट्रुमेंटचा. त्याला जे गव्हर्नमेंट लिमिट दिले 1.5 लाखापर्यंतचं, तर आता प्रत्येकाची इकॉनॉमिकल सिच्युएशन वेगळी, कोणी 50,000 करतं, कोणी लाख करतं, कोणी 1.25 लाख करतं. पण त्याचे जे बेनिफिट्स आता करंट जो रेजिम आला त्यातनं फार काही पीपीएफ मधनं जे बेनिफिट्स टॅक्सच्या बाबतीत होते ते आता राहिलेले नाहीयेत तसे न्यू रेजिम. सर ते ना ऍक्च्युली आपण जो पिरियड बघितला विजडम फायनान्शियलचा, हॅलो त्याच्यानुसार ते पहिला पिरियडचा पहिला पार्ट हा हॅलो. आपला मेडिकल इन्शुरन्स. मला ऍक्च्युली विचारायचं होतं की आपल्या याच्यात तो होता पीपीएफ याचा वगैरेचा रोल कितीपर्यंत हे करू शकतो आपण, म्हणजे तुमचं जे सारख्या ज्या सेफ इन्स्ट्रुमेंट, डेट फंड, एफडी, हे सगळं हे त्याच्यामध्ये येतं. म्हणजे कॉन्झर्वेटिव्ह 78%. आता पीपीएफ मध्ये पण तुम्हाला नंतर रिटर्न्सवर गेन्सचा टॅक्स लागतो शेवटी. तर ते सेफ इन्व्हेस्टमेंट म्हणून त्याला अलोकेशन राहायलाच हवं. जसं आम्ही सांगितलं की जसं आमचा फॉर्म्युला वयानुसार आहे की 40-40-10-10. म्हणजे जर 30-40 वय असेल तर 40% इक्विटी, 40% रिअल इस्टेट, 10% डेट फंड आणि 10% गोल्ड. तर वय वाढल्यानंतर इक्विटी कमी करायचं असतं आणि डेट फंड वाढवायचं असतं. म्हणजे अबाव 50 असेल तर मग डेट फंड मध्ये अलोकेशन वाढायला हवं. अबाव 60 असेल तर खूप जास्त अलोकेशन हे डेट फंडला असायला हवं, म्हणजे पीपीएफ, एफडी वगैरे. म्हणजे त्याचे कंपाऊंडिंगचे बेनिफिट आहेतच, म्हणजे ते काही हे नाही आहे सर. म्हणजे तिथे विषय शेवटी वेन डू यू स्टार्ट, तुम्ही जेवढं लवकर सुरू कराल तेवढं चांगलं. आता याच्यामध्ये कसं आहे की हे एक आता योगेश सरांनी खूप सुंदर लेक्चर दिला, म्हणजे त्यांनी सगळेच गोष्टी कव्हर केल्यात.
म्हणजे इन्फ्लेशन काय असतं आणि ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट तुम्हाला किती रिटर्न देतात आणि इक्विटी काय इम्पॉर्टंट आहे. तर मला वाटतं याच्यावरचं सुंदर लेक्चर याच्याशिवाय काय असू शकत नाही. तर याच्यामध्ये 2-3 गोष्टी तुम्हाला मी सांगायच्या मला, की इन्फ्लेशन हा जो पार्ट आहे हा अंडर एस्टिमेट केला जातो, की तो एक सायलेंट प्रेडेटर असतो. तर ते थोडंसं आपलं लक्ष द्यायला लागेल. म्हणजे त्याचे कंपाऊंडिंगचे बेनिफिट आहेतच, म्हणजे आजूबाजूला तुम्ही लोक बघितले असतील, काही तुमचे रिलेटिव्ह असतील, काही मित्र असतील, की त्यावेळेला त्यांच्याकडे खूप पैसा होता, पण आता त्यांची परिस्थिती अशी असेल की त्यांच्याकडे म्हणजे हाऊस होल्ड एक्सपेन्ससाठी सुद्धा पैसे नाही आहेत. तर हे कशामुळे झालं, तर हे फायनान्शियल प्लॅनिंग न केल्यामुळे झालं, की त्यांनी इन्फ्लेशनला कॅल्क्युलेट केलं नाही. त्यांना त्यावेळेला वाटलं की आपल्याकडे खूप पैसा आहे, आपल्याला 2 पिढ्या पुरेल, 1 पिढ्या पुरेल. तर ते तसं होत नाही. म्हणून इन्फ्लेशन लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि डाऊन द लाईन 10 वर्ष 15 वर्षांनी नंतर जागा होण्यापेक्षा आत्ताच आपण जर जागा झालो तर ते चांगलं राहील. आणि हे जे योगेश सरांनी सांगितलं की जे रिटर्न SIP सांगितलं, HWP सांगितलं, तर आता काही काही नवीन लोक जॉईन झाले. तर SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे काय असतं की तुम्ही दर महिन्याला एक ठराविक अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्ट करत असतात 10 वर्ष 20 वर्ष, आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला कंपाऊंडिंगने मिळतात. CAGR नावाचा एक हे आहे, कंपाऊंडिंग अॅन्युअल जनरलाइज रिटर्न्स. तर आता हे जे तुम्हाला फिगर दिसले 10 करोड 18 करोड, हे तुम्हाला अगदी ऐकायला अगदी वेगळं वाटलं असेल की अनबिलिव्हेबल वाटलं असेल की एवढं कसं शक्य आहे. हे शक्य आहे ते CAGR मुळे, म्हणजे कंपाऊंडिंग अॅन्युअलाइज जनरलाइज रिटर्न. आता CAGR ला आईन्स्टाईनने नाइन्थ वंडर ऑफ द वर्ल्ड पण म्हटलेलं आहे, 8th or 9th, हे जगातलं 8वं आश्चर्य असं आईन्स्टाईन तेव्हा बोलला होता. की म्हणजे त्याला सुद्धा असं वाटलं की अरे कंपाऊंडिंगने पैसे एवढे वाढतात, आहे की नाही. तर इट इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट की लवकर स्टार्ट करा, फायनान्सला समजून घ्या, इन्फ्लेशनला समजून घ्या, आणि प्लॅनिंग खूप लवकर करा. SIP आहे, त्याच्यानंतर इक्विटी आहे, आणि लॉंग टर्म मध्ये इक्विटी ऑलमोस्ट ऑलवेज गिव्ज यू मोर दॅन 12%. तुम्ही जर फायनान्स शिकत असाल व्यवस्थित तर तुम्ही 15 ते 18% पण तुम्हाला मिळतात. जे तुम्ही व्यवस्थित शिकल्यानंतर, नॉलेज चांगलं गेन केल्यानंतर, तर तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त 15% अगदी आरामात मिळतात, आहे की नाही. तर 15 to 18% विथ CAGR म्हणजे खूप चांगलं वेल्थ क्रिएशन होतं. इट इज ह्यूज अमाऊंट आफ्टर 10-20 years, आहे की नाही. तर आता त्या जो माइंडसेट आहे लोकांचा की 3 महिन्यात डबल, 1 वर्षात डबल, तर हे सगळं खोटं आहे. इट इज ऑल फॉल्स होक्स आहे की लोक विड्यात काढतात पैसे तुमच्याकडून काढून घेण्यासाठी. इन रियालिटी अशा गोष्टी कधीही घडत नाही. आणि कोविड नंतर 3-4 वर्षाचे रिटर्न मिळाले हे अपवाद होता, दॅट वॉज एक्सेप्शन. तर असं शक्यतो होत नाही, आहे की नाही. तर डाऊन द लाईन डायव्हर्जन टू द मीन नावाची कन्सेप्ट असते की शेवटी मीनला गोष्टी परत येतातच. तर आता ते करेक्शन चालू झालंय की ते जे रिटर्न्स आहे हळूहळू आता ते नॉर्मलला येतील. ठीक आहे. तर दॅट्स इट फॉर टुडे. खूप सुंदर लेक्चर होतं योगेश सरांनी दिलेलं, चार्ट्स आणि टेबल्स सहित बऱ्याचशा गोष्टी मला वाटतं तुम्हाला कळल्या असतील. नसतील कळल्या तर आम्हाला पर्सनल बॉलवर विचारा. काही न्यू कमर विचारायला घाबरत असतील तर प्लीज डोंट बी शाय. आमची पण सुरुवात एकेकाळी अशीच होती, आम्हाला पण फायनान्स बद्दल काही माहित नव्हतं. तो विचारायला घाबरू नका. अगदी किती स्टुपिड प्रश्न तुम्हाला वाटला तरी विचारा, कारण नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आत्ता विचारलेलं बरं. आता आपलं पुढचं लेक्चर असणार आहे फ्रायडेला. इट विल बी इंट्रोडक्शन टू स्टॉक मार्केट. आणि बिलीव्ह मी की हे जे लेक्चर असणार आहे की हे असं इंट्रोडक्शन ना आतापर्यंत तुम्ही कधी बघितलं असेल ना कधी ऐकलं असेल. सो इट विल बी अ फंटास्टिक एंटरटेनमेंट राईड की तुम्हाला स्टॉक मार्केट विषयी एक वाटायला लागेल, तुम्हाला एक अट्रॅक्शन वाटायला लागेल. तर पुढच्या लेक्चरला लेट्स सी. दॅट इज ओनली फॉर स्टुडंट्स. नेक्स्ट लेक्चर इज ओनली फॉर रजिस्टर्ड स्टुडंट्स. हे 2 फ्री लेक्चर होते, आता हे झालेत, आम्ही सगळ्यांसाठी ओपन ठेवले होते. दॅट थिंग इज डन, आहे की नाही. ते फायनान्शियल अवेअरनेस साठी आम्ही केलं होतं की एव्हरीबडी कॅन जॉईन. नाऊ फ्रॉम 3rd लेक्चर ऑनवर्ड्स इट इज ओनली फॉर रजिस्टर्ड स्टुडंट्स. ओके.